तुम्ही पण जर माझ्यासारखे चायनीज लव्हर असाल ना, तर ही वाली शेजवान नूडल्सची रेसिपी तुमच्यासाठी असणार आहे. इतकी टेस्टी आणि इझिली बनते ना, की विचारू नका. मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं, नूडल्स बॉईल करत ठेवायचे आपल्याला. त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलंय. नूडल्सला आपल्याला 7 ते 8 मिनिटं बॉईल करून घ्यायचं आणि नंतर पंख्याखाली त्यांना पूर्ण ड्राय करत ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला काय करतोय, पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकतो. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण पूर्ण मिक्स करून शिजवून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकायचे. त्यामध्ये शिमला मिरची, कोबी, थोडंसं गाजर पण टाकू शकता, कांदा, नंतर याच्यामध्ये थोडीशी फरसबी टाकायची, कांद्याची पात टाकायची. हे सगळं टाकून आपल्याला मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं मित्रांनो. शॅलो फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला ॲड करायचे नूडल्स जे आपण बॉईल करून घेतले होते. आता याच्यामध्ये नूडल्स ॲड केल्यानंतर आपल्याला काही सॉस टाकायचे, ज्यामध्ये डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, थोडंसं याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे. मग याच्यामध्ये व्हाईट पेपर टाकायचं आहे. शेजवान चटणीची रेसिपी आपण ऑलरेडी केली आहे पोस्ट, ती तुम्हाला टाकायची आहे 2 चम्मच. चवीनुसार मीठ टाका, थोडीशी शुगर टाका, साखर टाका आणि फूड कलर ऑप्शनल आहे, पण टाकावं लागते कारण का आपण आता शेजवान नूडल्स बनवतोय. हे सगळं टाकून थोडी कांद्याची पात टाकून पूर्ण हाय फ्लेममध्ये टॉस करत आपल्याला शेजवान नूडल्सला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला सर्व्ह करायचं आहे. आता मित्रांनो, शेजवान चटणीची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली, त्याची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. किती काय मसाले, किती काय सॉस यूज केले त्यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये यूज करतो. लवकरात लवकर ही रेसिपी बनवा आणि मला सांगा कशी झाली आणि मग एन्जॉय करा बघा.